नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन आता प्रताप काकांना जेलमधून जामिनावरती बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. पण त्याच्या प्रयत्नांना यश काही मिळत नसतं. तेव्हा तो आता प्रताप काकांच्या फार्मा कंपनीमध्ये जातो आणि तिथे काही माहिती मिळते का ते बघत असतो. तेवढ्यातच इथे रविराज काका, महिपती, नागराज, चैतन्य सगळेजण आता जेलमध्ये येतात प्रताप काकांना भेटायला आणि जामिनावरती रविराज काकांमुळे आता प्रताप काकांची सुटका सुद्धा होते. कारण रविराज काकांचे हे कॉन्टॅक्ट्स खूपच जास्त हाय असतात. अर्जुनपेक्षा खूपच जास्त सिनियर असल्यामुळे रविराज काकांची ओळख आता कामी येते आणि प्रताप काकांना आता जामिनावरती सोडण्यात येत असतं. पण त्याआधी अर्जुनने सुद्धा प्रताप काकांना जामिनावरती सोडवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केलेले असतात. पण त्याला यश काही येत नाही. तरी ते रविराज काकांचे आता हाय कॉन्टॅक्ट्स असल्यामुळे प्रताप काकांची आता जामिनावरती सुटकाही होते. तेव्हा अर्जुन सुद्धा आता प्रताप काकांना सोडवण्यासाठी आलेला असतो आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याला कळतं की प्रताप काकांची ऑलरेडी बेल केलेली आहे आणि ती सुद्धा महिपती आणि रविराज काकांनी मिळून केलेली असते. तेव्हा अर्जुनला खूप जास्त राग येतो. त्याचा राग आता अनावर होतो कारण महिपतीचं नाव ऐकल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये चीड जात असते. कारण हे सगळं कारस्थान महिपतीचं आहे हे अर्जुनच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असतं. आपल्या मुलीला वात्सल्य आश्रम मर्डर केसमधून त्याला आता निर्दोष सुटका करून घ्यायची असते. त्याच्यामुळे हा सगळा महिपतीचा प्लॅन असतो हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आता अर्जुनचं लक्ष डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी त्याने रचलेला हा प्लॅन असतो आणि अर्जुनच्या विरोधात चैतन्यला आणि प्रताप काकांना करण्याचा त्याचा आता हा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. ते अर्जुनच्या पूर्णपणे लक्षात येतं. अर्जुन घरी येऊन बघतो तेव्हा साक्षी आणि महिपती आणि त्यांच्याबरोबर नागराज, प्रिया सुद्धा असतात. सगळेजण आता डिनरसाठी बसलेले असतात. तेव्हा अर्जुनला राग येतो. अर्जुन येतो आणि पुन्हा महिपतीला मारायला सुरुवात करतो आणि त्याला म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी येऊन डायनिंग टेबलवरती बसायची. आत्ताच्या आता इथून निघून जा, चालतं हो इथून. तेव्हा इथे सगळेजण आता अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की महिपती शिखरे, मला माहिती आहे माझ्या डॅडला ह्या सगळ्या ड्रग्स कंप्लेंट्समध्ये तू जाणून बुजून अडकवलेला आहेस. माझे डॅड किती प्रामाणिकपणे काम करतात ना हे आम्हाला सगळ्यांना बरोबर माहिती आहे. पण तू हे मुद्दामून केलेस. आमच्या इथे तू इन्व्हेस्टमेंट करून माझ्या डॅडच्या बिझनेसमध्ये तू इन्व्हॉल्व झालास आणि तेव्हापासूनच तू हा रचलेला प्लॅन होता. योग्य वेळ आल्यानंतर तुला फक्त तुझा प्लॅन आता सादर करायचा होता आणि ही ती योग्य वेळ होती, बरोबर की नाही. तेव्हा अर्जुन आता महिपतीला बेदम मारत असतो. तेव्हा प्रताप काका म्हणत असतात की अर्जुन तू हे काय करतोयस, त्यांच्यामुळे आज मी बाहेर आहे, तुला कळतंय का. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही डॅड, तुमच्या भोल्या स्वभावाचा आहे ना याने गैरफायदा घेतलेला आहे. तुम्हाला कळत सुद्धा नाही आहे की याच माणसाने तुम्हाला अडकवून आता याच माणसाने तुम्हाला जेलमधून बाहेर सुद्धा काढलेला आहे आणि तुमच्या नजरेत आता तो हिरो झालेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा डॅड, या माणसाचा खोटेपणा मी नाही ना तुमच्या समोर आणला तर नाव नाही सांगणार अर्जुन म्हणून. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या डॅडला या सगळ्यामध्ये अडकवून आहे ना तू खूप मोठी चोकी केलीस. तू स्वतःच्या पायावरती आहे ना कुऱ्हाड मारून घेतलीस. एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या डॅडला निर्दोष सिद्ध करेनच, पण तुझा हा सगळा खोटेरडापणा लवकरच बाहेर येईल आणि तुला जेलमध्ये लवकरात लवकर खडी फोडायला पाठवेन म्हणजे पाठवेन. तेव्हा इथे अर्जुनच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असतं की साक्षी शिखरे आणि महिपती शिखरेचा प्लॅन काय आहे आणि तो अर्जुनच्या लक्षात आलेला असतो. तो म्हणतो की माझे डॅड तुमच्या प्लॅनला भुलतील, पण मी अजिबात असं होऊ देणार नाही आहे. मी अजून आता जोमाने कामाला सुरुवात करतो की नाही बघाच तुम्ही. तुम्हाला वाटलं हे सगळं करून तुम्ही माझं खच्चीकरण कराल, पण तसं अजिबात होणार नाही आहे. मी अर्जुन सुभेदार आहे, अर्जुन सुभेदार. मी अजून जिद्दीने उभा राहीन. तेव्हा इथे अर्जुन आता रागारागाने आपल्या रूममध्ये येतो. तेव्हा सायलीसुद्धा तिथे येते आणि ती म्हणत असते की अर्जुन सर तुम्ही शांत व्हा, आणि ती अर्जुनला पाणी प्यायला देते. आणि सायली म्हणते की सर तुम्ही बरोबर बोलताय, हा सगळा महिपती शिखरेचा प्लॅन आहे आणि साक्षी शिखरेचा सुद्धा. चैतन्य सरांना आधी तुमच्यापासून लांब केलं आणि आता प्रताप काकांना सुद्धा तुमच्यापासून लांब करतायत तुम्हाला वीक करण्यासाठी, पण तुम्ही अजिबात वीक होऊ नका. तेव्हा इथे अर्जुन सायली आता दोघंजणं प्लॅन करतात की या महिपती शिखरेच्या विरोधात आपल्याला काहीतरी प्रूफ गोळा करावे लागतील आणि दोघी आता कामाला सुरुवात करतात. तर इथे महिपती शिखरेचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. तेव्हा आता त्यांच्या दृष्टीस पडते ती प्रतिमा. एकदा नागराच्या दृष्टीत ती पडलेली असते आणि महिपतीला सुद्धा आता प्रतिमा दिसते. तेव्हा प्रतिमा आता रविराज काकांना भेटते की काय अशी भीती दोघांनाही वाटत असते. तेव्हा इथे महिपतीला बघून आता घाईघाईने प्रतिमा तिथून निघून जात असते. तेव्हा प्रतिमाला बघितल्यानंतर महिपती
तिच्या मागावरती जातो आणि तिचा ॲक्सिडेंट करतो आणि आपली बंदूक काढून तिच्या डोक्याला गोळी मारतो। तेव्हा गोळी आता तिच्या डोक्याच्या बाजूने निघून जाते, पण तिच्या गोळी डोक्याला लागलेली असते। तेव्हा इथे सायलीसुद्धा आता काही प्रूफ मिळत आहेत का ते बघायला आलेली असते आणि शोधाशोध करत असताना तिच्या मोबाईलचा कॅमेरा हा ऑन झालेला असतो। त्याबद्दल तिला काही माहिती नसतं। जो काही प्रकार घडलेला असतो तो आता तिच्या मोबाईलमध्ये कॅच झालेला असतो। तेव्हा इथे सायलीचं लक्ष जातं तर तिथे एक रक्तबंबाळ होऊन बाई खितपत पडलेली असते आणि गोळीचा आवाज सायलीला येतो। तेव्हा ती धावत पळत बघायला जाते तर तिथे प्रतिमा असते। तेव्हा ती प्रतिमाला रिक्षामध्ये टाकून आता हॉस्पिटलला घेऊन येते आणि अर्जुनला सुद्धा फोन करून सांगते। तेव्हा इथे प्रतिमावरती आता लगेचच ट्रीटमेंट सुरू होते। तेव्हा सायलीने त्याच हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं, तिथे अश्विनसुद्धा असतो। अश्विनसुद्धा आता खूप जास्त मदत करत असतो। प्रतिमाला खूप जास्त मार लागलेला असतो। कल्पना पूर्णाजीसुद्धा तिथे आलेले असतात। प्रतिमा म्हणत असते त्याने मला मारण्याचा पुन्हा प्रयत्न केलेला आहे असं ती एकदाच बोलते। तर इथे रविराज काकांना सुद्धा कळतं की प्रतिमाला आता सायलीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली आहे। तेव्हा रविराज काका, प्रताप काका आणि पूर्णाजी सगळेजण हॉस्पिटलमध्ये येतात। बघतात तर खरोखर ती प्रतिमाच असते। तेव्हा पूर्णाजीच्या मनामध्ये सायलीने आता जागा केलेली असते। पूर्णाजी विचारते की ए मुली, तुला माझी मुलगी कुठे भेटली? तेव्हा सायली आता घडलेला प्रकार सांगते की मी तिकडे जात असताना म्हणजे महिपती शिखरेच्या कंपन्या आहेत त्या बाजूला मी जात होते। काही पुरावे मिळत आहेत का ते बघायला, पण तिथे मला आवाज आला होता गोळीचा, म्हणून मी बघायला गेलो। तिथे मला प्रतिमा आत्या दिसल्या। तेव्हा इथे रविराज काकांना सुद्धा आता डाऊट येतो महिपतीवरती आणि ते म्हणतात की तिकडे तू कशासाठी गेली होतीस? तेव्हा सायली खरं सांगते की मी तिथे काही पुरावे मिळत आहेत का ते बघायला गेले होते। तेव्हा पूर्णाजी म्हणते की कारण काही का असो ना, पण तू माझ्या मुलीला इथे घेऊन आलीस आणि तिच्यावरती आता ट्रीटमेंट चालू आहे, हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे। आणि ते आता सायलीला सॉरीसुद्धा म्हणतात आणि म्हणतात की तुझ्यामुळे एका माई लेकीची भेट झालेली आहे, ती सुद्धा एवढ्या वर्षानंतर। तेव्हा इथे सायली म्हणत असते पूर्णाजी, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका आणि रडू नका। प्रतिमा आत्यांना काही होणार नाही आहे, त्या लवकरच बऱ्या होतील। त्यांच्या डोक्याला मार लागलाय पण त्यांना लवकरच बरं वाटेल। तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की सायली, मला माहिती आहे हे सगळं कुणी केलंय, हे सगळं त्या महिपती शिखरेने केलेलं आहे, पण त्या एकट्याचं हे काम नाही आहे, त्याच्याबरोबर अजून कुणीतरी जोडीदार आहे, त्यामुळे तू हे सहजरित्या सगळं करू शकतो। तर तिथे नागराज असतो आणि नागराजवरती कुणालाही डाऊट येत नसतो, कारण नागराजचं अजून नाव बाहेर आलेलं नसतं। फक्त महिपती शिखरे आणि साक्षी शिखरे हे दोघं जण हे सगळं प्लॅन करतायत एवढंच फक्त अर्जुनला माहिती असतं। तर इथे प्रतिमावरती आता ट्रीटमेंट चालू असते। ऑपरेशन सक्सेसफुली पार पडलेलं असतं, पण 24 तासासाठी अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे। त्यांना जर शुद्ध आली तर मग सगळं काही व्यवस्थित होईल असं डॉक्टर म्हणालेले असतात। तेव्हा ही बातमी आता साक्षीला कळते। साक्षी जाऊन महिपतीला सांगते की अण्णा, तुम्हाला माहिती आहे का, प्रतिमा कदाचित वाचेल। तिला सायली हॉस्पिटलला घेऊन गेलेली आहे आणि संपूर्ण ट्रीटमेंटसुद्धा झालेली आहे। 24 तासानंतर जर तिला शुद्ध आली आणि तिने जर तुमचं नाव सांगितलं तर? तेव्हा महिपती म्हणतो की तिच्या डोक्याला अशी गोळी लागली ना तर तिच्या डोक्यातलं सगळं काही निघून गेलं असेल, ती काही माझं नाव वगैरे सांगणार नाही आहे। तेव्हा सायली आणि अर्जुन दोघं जण बसलेले असतात। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्ही काही बोला सायली, पण हे सगळं कारस्थान महिपती शिखरेचंच आहे आणि आता आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावंच लागेल। त्याच्या विरोधामध्ये काहीतरी प्रूफ आपल्याला मिळवावेच लागतील। तेव्हा सायली म्हणत असते हो ना सर। तेवढ्यातच आता सायलीचा मोबाईलचा कॅमेरा हा ऑन झालेला असतो आणि त्याच्यामध्ये महिपती शिखरेची गाडी आता अर्जुनला दिसते। त्याच्यावरून आता अर्जुन महिपती शिखरेने प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न केला होता का हे शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।